नवी मुंबई के रबाले क्षेत्र में राजनीति के साथ समाज सेवा का संतुलन साधने वाले युवा नेता एडवोकेट अमोल उघाड़े का जन्मदिन बड़े ही उत्साह और आतिशबाजी के साथ मनाया गया। प्रभाग के नागरिकों, वरिष्ठ नगर सेवकों और पदाधिकारियों की मौजूदगी में हुआ यह कार्यक्रम शहर भर में चर्चा का विषय बना। वाशी के कर्नाटक भवन में आयोजित मुख्य समारोह में भारतीय पुलिस मित्र संगठन के राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी और अन्य पदाधिकारियों ने एडवोकेट अमोल उघाड़े को जन्मदिन की शुभकामनाएं दी। वहीं छत्रपति शिवाजी महाराज मैदान प्रभाग क्रमांक 6 में मित्र परिवार की ओर से सांस्कृतिक और मनोरंजक कार्यक्रमों के साथ अभिष्ट चिंतन समारोह आयोजित किया गया। जन्मदिन के मौके पर सामाजिक कार्यक्रमों की गूंज रही। गरीब विद्यार्थियों को शैक्षणिक सामग्री, दिव्यांगों को आर्थिक सहायता, किन्नर समाज को साड़ी वितरण और रिक्शा चालकों के लिए 1 लाख का मुफ्त दुर्घटना बीमा जैसे उपक्रम आयोजित किए गए। कार्यक्रम में शिवसेना जिला प्रमुख द्वारकानाथ भोईर, संतोष दादा चौधरी, अश्वजीत जगताप, संतोष केदारे, प्रसाद घोरपड़े और कई मान्यवर उपस्थित रहे। कार्यक्रम को सफल बनाने में आकाश मेहत्रे, अक्षय उवाड़, शुभम कांबळे और युवाओं ने विशेष मेहनत की। पूर्व नगर सेवक संजू वाडे ने अनमोल उघाड़े को जन्मदिन की शुभकामनाएं दी। आणि आज खऱ्या अर्थानं तरुण नेतृत्व, युवा नेतृत्व म्हणता येईल की ह्या एरियामध्ये अतिशय सुशिक्षित आणि अतिशय शिकलेला ॲडव्होकेट आणि प्लस LLM करणारा म्हणजे जजच्या परीक्षा देणारा हा व्यक्तिमत्व या ठिकाणी आमच्या ताईचे चिरंजीव अमोल उघाड़े यांच्या वाढदिवसानिमित्तानं मी त्यांना सदिच्छा देण्यासाठी आलो आणि त्यांना मी सदिच्छा अशी देणार की ह्या प्रभागाचं नेतृत्व त्यांच्या हस्ते निश्चितपणानं कुठेतरी एक चांगल्या पद्धतीनं हो अशी मी त्यांना आजच्या निमित्तानं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब च्या कृपेने त्यांना सदिच्छा देतो आणि जय भीम म्हणतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी सुवर्णा गजबिये प्रबुद्ध दिव्यांग फाउंडेशनचे अध्यक्ष आहे आणि अमोलदादा उघाड़े यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी माझ्या फाउंडेशनला थोडीफार मदत केलेली आहे, डोनेशन दिलेलं आहे। त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना दीर्घ निरोगी आयुष्य लाभो हीच मी बुद्धाचरणी प्रार्थना करेल। जय भीम, धन्यवाद। नमस्कार, मी अनुशिका नाईक, राहणार वंसोली तृतीयपंथी। आज अमोलदादा उघाड़े यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आम्हाला इथं बोलावलं, आम्ही खूप त्यांचं धन्यवाद करतो आणि आमच्या समाजाला त्यांनी एवढ्या मोठ्या कार्यक्रमात बोलवलं, त्यांच्या स्वतःच्या वाढदिवसात बोलवलं, त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि त्यांनी आमचा सन्मान हा साडी देऊन केलेला आहे आणि त्यांच्यासारखं युवा नेतृत्व हे समाजाला पाहिजे आहे आणि ते चांगले व्यक्तिमत्व आहेत। धन्यवाद। माझ्या वाढदिवसानिमित्त या प्रभागामध्ये अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत। आपण पाहिलं तर या ठिकाणी दिव्यांग बांधवांचा सन्मान करण्यात आलेला आहे, त्यांना आर्थिक मदत केलेली आहे। ज्या समाजाने ज्या किन्नर समाजाला नाकारलेलं आहे अशा समाजाला या समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम या ठिकाणी आमच्या संपूर्ण टीमनी केलेलं आहे, संपूर्ण माझ्या मित्रपरिवारांनी केलेलं आहे। त्यांना सुद्धा या ठिकाणी आपण भेटवस्तू दिलेल्या आहेत। तसेच आपण पाहिलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे प्राशन करेल तो वाघासारखे गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं म्हणतात आणि त्यासाठी त्या माध्यमातून या प्रभागातल्या ज्या शोषित पीडित ज्या गरजू विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचा मान सन्मान करण्यासाठी आणि त्यांना शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचं मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आलेलं आहे आणि हे सर्व स्वखर्चातून करत असताना आपण या समाजाचं देणं लागतो आणि या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून आम्ही नवी मुंबई युवा संघर्ष समिती यामध्ये आमची संपूर्ण टीम आहे। या समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही एक संघटना आज स्थापन केलेली आहे आणि आमचे मित्र बालाजीभाऊ सावळे यांच्या या विष्णुनगर या ठिकाणी यांच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी आम्ही एक प्रथम आमच्या संघटनेचं कार्यालय त्या ठिकाणी आम्ही ओपन केलेलं आहे आणि अशा प्रकारे या समाजामध्ये राहून आपण आपल्यासारखे अजून 10 तरुण घडवणं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि असं जर आम्ही केलं तरच आम्ही खऱ्या अर्थाने कुठेतरी समाजाचं एक देणं लागतो म्हणून कार्य करतो असं आमची हे राहील। त्यामुळं आम्ही पूर्वीपासून आम्ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत आलेलो आहोत। आजही करतोय, उद्याही करू आणि परवाही त्यानंतरही करत राहू अशी मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करू। आपण पाहिलं तेवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी आले। आज पावसाचा दिवसभर वेळ असताना दिवसभर पाऊस आज या नवी मुंबईमध्ये आहे। अशा परिस्थितीत कित्येक लोक येऊन मला भेटून गेलेले आहेत। कार्यक्रमाची वाट बघून सुद्धा काही जण भेट देऊन निघून गेलेले आहेत आणि असं असताना सुद्धा पावसाने जशी साथ दिली तसं या गोरगरीब जनता
सुद्धा मला साथ देत आहे. आज पाहिलं आज जवळजवळ 7 वाजेपर्यंत पाऊस होता. कार्यक्रम होईल की नाही याची शाश्वती नसताना सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम पार पडलेला आहे. आणि मी आज माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या तमाम नागरिकांचे मनपूर्वक आभार मानतो. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.